जलसंपदा मंत्री उदय सामंत हे जोडले गेलेले आहेत। उदयजी, आपण पाहतोय डोंबिवलीमध्ये भीषण असा हा स्फोट झालाय। सध्या तरी 30 ते 35 जण जखमी झाल्याची माहिती आहे। आपली पहिली प्रतिक्रिया। मी स्वतः आता एक 20 ते 25 मिनिटांमध्ये त्या घटनास्थळी पोहोचतोय। मला ही बातमी मिळाल्यानंतर तातडीने मी त्या ठिकाणी आता निघालेलो आहे। तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी, पोलीस अधीक्षकांशी वारंवार माझी चर्चा सुरू आहे। आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केलेले आहेत। ती आमचा प्रायोरिटी आहे, प्राधान्यक्रम आहे। आणि मला असं वाटतं की आग आटोक्यामध्ये आल्यानंतरच त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरेल। परंतु ज्या पद्धतीने हा स्फोट झालेला आहे तो कशामुळे झालाय, त्याला कोण जबाबदार आहे याची तातडीनं इन्क्वायरी करण्यात येईल। आणि याच्यामध्ये जर हलगर्जीपणा असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई देखील करण्यात येईल। परंतु मला असं वाटतं की सध्या तिथल्या असलेल्या कामगारांचे, तिथल्या अधिकाऱ्यांचे प्राण वाचवणं आणि आग आटोक्यामध्ये आणणं हा आमचा प्राधान्यक्रम आहे आणि त्याच्या दृष्टीने आम्ही पूर्ण कार्यवाही सुरू केलेली आहे। उदयजी, 8 वर्षांमध्ये अशा प्रकारची दुसरी घटना घडलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो, काळजी घेतली जात नाहीये का, नियम हे पाळले जात नाहीत का? या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? नियम जर पाळले गेलेले नसतील तर त्याच्यावर गुन्हे नक्की दाखल होतील, नंबर 1। आणि आपल्याला कदाचित हे असं वाटेल की स्फोट झाल्यानंतर मी काहीतरी याच्यावर भाष्य करतोय, परंतु गेली 1 ते 1.5 वर्ष तिथले स्थानिक खासदार जे आहेत श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे अनेक बैठका मी स्वतः डोंबिवलीमध्ये जाऊन घेतलेल्या आहेत। आणि अशा कॅटेगरीच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्याच्या A, B, C अशी कॅटेगरी करून त्यांना बाजूच्या ठिकाणी शिफ्ट करता येईल का, बाजूच्या जागांमध्ये शिफ्ट करता येईल का, ज्याच्याशी जनतेचा काही संबंध नसेल, तिथल्या लोकांचा काही संबंध नसेल, याच्यावर आम्ही वर्किंग केलेलं आहे। मध्ये आता 2 ते 2.5 महिने आचारसंहिता असल्यामुळं आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ शकलो नाही। परंतु 4 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर या संबंधित गोष्टीवर आपण धोरणात्मक निर्णय घेणार आहोत आणि त्याच्यावर कार्यवाही करणार आहोत। उदयजी, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की केमिकल कंपन्या ह्या स्थलांतरित केल्या जातील असा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला होता। या संदर्भात तुम्ही भाष्य केलेलं होतं, त्याचं नेमकं काय झालं असाही आता सवाल उपस्थित केला जातोय। नाही, 100 स्थलांतरित करण्याचा निर्णय हा पेंडिंग होता, तो आम्ही क्लिअर केलेला आहे, त्याच्यावर आम्ही कार्यवाही केलेली आहे। परंतु या 2 ते 2.5 महिन्यामध्ये पूर्ण आचारसंहितेमध्ये गेलेले असल्यामुळं जागा वाटप असेल किंवा जागा दुसरीकडे जे द्यायच्या आहेत त्याच्या संदर्भातली चर्चा असेल ही होऊ शकलेली नाही। परंतु याच्या पार्श्वभूमीवर माझ्या 2 बैठका डोंबिवलीच्या इंडस्ट्रियलिस्ट बरोबर झालेल्या आहेत आणि ते देखील सकारात्मक आहेत। अशा ज्या केमिकल इंडस्ट्री आहेत त्यांना बाहेर पाठवण्याच्या संदर्भात सरकार कार्यवाही करते आणि या बाबतीमधला सकारात्मक निर्णय ऑलरेडी आम्ही घेतलेला आहे, त्याच्यावर कारवाई 4 तारखेनंतर सुरू होणार आहे। उदयजी, हे आश्वासन तर अधिवेशनापूर्वीचं होतं, मात्र 8 वर्षातली ही दुसरी घटना आहे आणि त्यामुळे साहजिकच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। वारंवार अशा घटना का घडतात? थोडं मी करेक्ट करतो, तर कधीही आश्वासन असं दिलं गेलेलं होतं या संदर्भामध्ये का कार्यवाही करण्याच्या संदर्भामध्ये होते, परंतु इंडस्ट्रियलिस्ट त्याला ऍग्री नव्हते तिथले, त्यांची समजूत काढण्यासाठी काही कालावधी गेला असेल। परंतु कुठेही अधिवेशनाच्या अगोदर आश्वासन देऊन कार्यवाही केलेली नाही, तर ही कार्यवाही आचारसंहितेमुळे थोडी थांबलेली आहे। 4 तारखेनंतर याच्यावर कार्यवाही पूर्ण होईल आणि केला आहे त्याच्यामध्ये जागा इंडस्ट्रियलिस्टच्या या सगळ्या, परंतु निर्णय हा ठाम झालेला आहे। नक्कीच उदयजी, आभारी आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर उदय सामंत हे स्वतः घटनास्थळी थोड्याच वेळात दाखल होतात। डोंबिवलीमधील MIDC 2 मध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामुळे डोंबिवली हादरून गेलेली आहे। हा स्फोट नेमका बॉयलरच्या स्फोटामुळे झाल्याचं कारण देखील आता स्पष्ट झालेलं आहे।